बांद्रा टर्मिनस आणि रेल्वे स्थानक परिसराला लागून असलेल्या गरीबनगर झोपडपट्टीत पश्चिम रेल्वे आणि पालिकेने संयुक्तरित्या एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे। हायकोर्टाच्या आदेशानुसार रेल्वे रुळालगत असलेल्या तब्बल 400हून अधिक अनधिकृत झोपड्या आणि 4 ते 5 मजली बेकायदेशीर बांधकामे बुलडोझर लावून जमीनदोस्त करण्यात आले आहे। या बुलडोझर ॲक्शनमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून 9 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर दणका दिल्याचा स्पष्ट केलं आहे। रेल्वेच्या सुरक्षेला आणि रेल्वेच्या विकासाला अडथळा ठरणारे हे अतिक्रमण हटवण्यासाठी गेल्या 9 वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती। शेवटी बॉम्बे हायकोर्टाने 29 एप्रिल 2026 रोजी दिलेल्या स्पष्ट निर्देशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। न्यायालयाने 2021च्या सर्वेक्षणातील केवळ पात्र रहिवाशांना संरक्षण दिले असून इतर सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ पाडण्याचे आदेश दिले होते। मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून गरीबनगर परिसरात 6हून अधिक हायटेक बुलडोझर आणि तब्बल 1000 रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ताफ्यासह ही मोहीम सुरू केली। रेल्वे रुळांना अगदी खेटून उभारण्यात आलेल्या अनधिकृत 4 ते 5 मजली इमारती पाडताना काही मिनिटातच होत्याचे नव्हते झाले। कारवाई दरम्यान स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर निषेध आणि गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, मात्र चोख बंदोबस्तामुळे प्रशासनाने कारवाई थांबवली नाही। या कारवाई दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून घटनास्थळी मुंबई पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, GRP आणि अग्निशामक दलाचे 400हून अधिक जवान तैनात करण्यात आले आहे। या कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर बांद्रा ॲक्शन डे म्हणून प्रचंड व्हायरल होत आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।